नमस्कार येवकार. श्री स्वामी समर्थ मठात दर गुरुवारी अखंडित आरत्या. साहेब, तुमचं नाव? माझं नाव एकनाथ गावडे. या मठाला किती वर्ष झाली? या मठाला तर आता 18-20 वर्ष होत आली. 20 वर्ष झाली. कधीपासून सुरू झाला? सुरुवात 2008 पासून झाली आध्यात्मिक करण्याची. सद्गुरू गावडे यांना महाराजांची अध्यात्म 2008 पासून सुरुवात झाली. त्यावेळी छोटंखानी मठ होतं, म्हणजे नुसतं फोटो लावून आम्ही महाराज उपासना करायचो. एक 2010च्या दरम्यान ही मूर्तीची स्थापना केली गेली. त्यावेळी संगमरवर मूर्ती होती आणि ती स्थापना केल्यानंतर एक कालपर्यंत 17 वर्ष जवळजवळ झाली. 17-18 वर्षानंतर परत मठाचं रिनोव्हेशन केलं. ती जुनं मठ होतं ते पूर्ण विसर्जन केलं आणि 14 डिसेंबरला जुनं मठाचं विसर्जन केलं आणि एक 4 ते 5 दिवसात नवीन मठाचं बांधकाम चालू केलं आणि ते बांधकाम जवळजवळ 85 दिवसात कळस पूर्ण झालं. त्या बांधकामाला म्हणजे वर सोडलं तर सळी नाही आहे, स्टील नाही आहे, तसं सिमेंट असं नाही आहे. तर बांधकाम कोरड्या दगडात बांधकाम केलेलं आहे. मूर्तीची पण तीच केली जायची. ज्यावेळी आपण मठाचे विसर्जन केलं त्यावेळी नवीन मूर्ती करायची ठरलं. आता सद्गुरू म्हणाले की आम्हाला एक स्वामी जयंती दिवशी मठाची स्थापना मूर्तीची स्थापना करायची आहे. त्याला कृष्णशिवाची मूर्ती, काळ्या दगडाची मूर्ती पाहिजे म्हणून आम्ही त्या कारागिराला बोलवलं. कारागीर आला, कारागीर बघितलं, त्यांनी सांगितलं की मला किमान 6 महिने लागणार मूर्ती. 6 महिने नाही, मला जास्तीत जास्त तुला 3.5 महिने मी देऊ शकतो. मला
कमी जयंती दिवशी स्थापना करायची आहे. त्या दिवशी जर ही मूर्ती नाही मिळाली तर मी जुनी मूर्ती परत त्याच्या दैवत उठून ती स्थापना करीन. तर तो कारागीर म्हणाला काय की ठीक आहे, मी बघतो, विचार करतो. पण नाही म्हणाला, तो जमणार नाही म्हणाला. पण तो घरी गेला रात्री आणि त्याला काय साक्षात झाला माहिती नाही. तो दुसऱ्या दिवशी आला आणि आमच्या सद्गुरूंना म्हणाला की आता तुम्ही जर पाठीशी आहात तर मी ती मूर्ती करायला तयार आहे. हां, काकांची जी सेवेकरी आहे ते मुंबईपासून रत्नागिरी, बेळगाव, इव्हन कर्नाटकपर्यंत सेवेकरी आहे आणि यंग सेवेकरी आहे. ते यंग जनरेशनमध्ये सेवेकरी आहे. 50च्या आतील सेवेकरी, हजारो सेवेकरी आहेत. ते विनामूल्य सेवा देतात, ते येतात, ते काम करतात, स्वामींची सेवा करतात. दर गुरुवारी आरती होतात. दर गुरुवारी आरती होते. हो. दर गुरुवारी सकाळी आरती होते, उपासना होते, दुपारी महाप्रसाद होतो आणि मग तिथे आरती संपली की मार्गदर्शन असते. आणि मार्गदर्शन झालं की मग महाप्रसाद झाले की लोक घरी जातात. महाप्रसादच आहे की भाविक अन्नदान करतात, भाविकातर्फे होतात. हां, त्यात नव्हतं. आणि ट्रस्ट आहे आमची सद्गुरू भक्त सेवान्यास, सामाजिक आहे आणि धार्मिक आहे. 2 ट्रस्ट आहेत, 2 ट्रस्ट कार्यरत आहेत. त्या ट्रस्टीनुसार सर्व पाहणी, मठाची देखभाल, पाहणी सगळं चालतं. आता बघा, लांबचे कोणी भक्त आले तर राहण्याची सोय आहे. हां, इथे हो. इथे कसं आहे, भक्त निवास आहे, पण असं सेपरेट असं नाही, पण कंबाईन राहण्याची हॉल आहे, बाथरूम सगळं सोय केलेली आहे. म्हणजे येऊन 1-2 दिवस भक्तगण राहतात. ज्यांना गाडीची सोय नसते ते येऊन राहतात आणि आपली सेवा वगैरे करतात. तुम्ही कोण आहात? नाही, मी अध्यक्ष आहे, या ट्रस्टचा अध्यक्ष मी आहे, एकनाथ गावडे. आणि सद्गुरू गावडे महाराज संस्थापक आहेत. संस्थापक सद्गुरू स्थापना गावडे. केलेली आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार, त्यांच्या सगळ्या याच्यानुसार अनुभव, म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं चालतं. थँक्यू. तुम्ही पळयता श्री स्वामी समर्थ मठ कार्यरत असा माड्याची वाडी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. सगळ्या भक्तांचे मनपूर्वक आभार. देव बरे गुरु.